मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आज आलोय आमचे वराड येथील शेतकरी आदरणीय भिकनदादा यांच्या शेतामध्ये. तुम्ही बघू शकता, हे भिकनदादांची केळीची बाग आहे. या बागेला 1 महिन्यापासून आपण ट्रीटमेंटला सुरुवात केली आहे. ही बाग अशी होती, जवळपास आज 7 महिन्याची बाग झाल्यावर सुद्धा ह्या बागेमध्ये कुठलीच डेव्हलपमेंट दिसत नव्हती. हे सगळं मी सांगण्यापेक्षा आमचे जे शेतकरी आहेत आदरणीय भिकनदादा यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, तुम्ही या बागेला त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतात. हो. तर तुम्हाला अगोदरचे काय अनुभव आहेत आणि आता काय आहेत आपल्या शेतकरी बांधवांना नक्की सांगा. 4 महिन्यापासून तर ती केळी 4-5 महिन्यापासून तर काही म्हणजे उठतच नाही होती. पिवळापणा होता आणि पिंगटपणा आहे. हे केळी निसणारच नाही, निसूनच जाईल बुवा असं सांगत होते. पण हे सरांनी ट्रीटमेंट दिली. 1 महिन्यापर्यंत इथलीपर्यंत म्हणजे 7 फुटापेक्षा बी जास्त हाईट झालेली आहे. आणि जेव्हा मी आलो तेव्हा केवढी होती ही केळी? म्हणजे ती कमीत कमी 3 फुटापर्यंत होते. 3-2.5 म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिन्यात तुमची 4 फूट हाईट वाढली. वाढली. दादा, तुम्हाला झाडामध्ये काय काय फरक चांगला जाणवतोय? बुंदा वगैरे चांगला झालेला आहे. दाखवू शकता तुम्ही तो? हो. हां. बघा मित्रांनो, हा बुंदा आहे. आपण बघू शकता बुंद्याचा कलर आणि बुंद्याची साईज. भिकनदादा यांच्या शेतामध्ये अक्षरशः त्यांनी ही केळी काढून टाकायची असा विचार केलेला होता. दादा, अंतरी कशी आहे आपल्या पानांमध्ये? एकदम उभे राहून जा बरं. अंतरी खूप छान झालेली आहे. या इकडे. हां, हे बघा मित्रांनो, या झाडामध्ये अंतरी पण तुम्ही बघू शकता. आणि हेच नाही तर पूर्ण बाग हा चांगला आहे. दादा, तुम्ही आपल्या ट्रीटमेंटने समाधानी आहेत? बिलकुल 100%. तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल? मी 10 शेतकऱ्यांना सांगितलं त्रिगुणात्नाकडून औषधी घ्यावा. त्या सरांनी एकदम म्हणजे जो बाग होता म्हणजे त्याची इच्छाच नव्हती माझ्याकडे, पण आता खूप छान झालेला आहे. आणि सरांच्या बुवा हे भिकनदादा आहेत. विशेष म्हणजे दादांचा तुम्ही कपडे बघत असाल तर ते शेतातच होते. मी अचानक आज भेट द्यायला आलोय. दुपारचे जवळपास 12 वाजलेले आहेत आणि दादांना असं काही मी सांगितलं नाही तुम्ही काय बोलावं नाही बोलावं. सहज आलो, व्हिडिओ करावा असा वाटला. दादा म्हणे व्हिडिओ करून घ्या आणि आम्ही व्हिडिओ केला आणि ही माहिती तुमच्यापर्यंत देतोय. तुम्हालाही जर असा भिकनदादांच्या शेतासारखा बाग करायचा असेल आणि एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये ट्रेसमधून तुम्हाला जर तुमच्या बागाला काढायचं असेल तर नक्की कॉल करा. माझं नाव आहे मोहन शिंदे. माझा मोबाईल नंबर आहे 88 88 90 47 77. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच.